नाशिक परिसरात दरवर्षी सालाबादप्रमाणे रावण दहन सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित केला जात असतो. दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संदेश तसेच विजयादशमीचे औचित्य साधून दरवर्षी सालाबादप्रमाणे गुरुवार 2 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या प्रसंगी नाशिक परिसरातील सर्व नेते मंडळी तसेच विविध पक्षांतील पदाधिकारी त्याचप्रमाणे रावण दहनाच्या भव्य कार्यक्रमासाठी स्थायी समिती माजी सभापती गणेशभाऊ बबनराव गीते सपत्नी यांच्या प्रमाणे गोकुळभाऊ गीते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रतिष्ठानचे निलेश दिलीप शिरसाट, आकाश गंगाधर उगले, सुदर्शन बबलू शेठ चंदाणे, दीपक ठणके, नितीन तर, आकाश आष्टेकर तसेच माजी नगरसेवक त्याचप्रमाणे नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज समितीतील पदाधिकारी त्याचप्रमाणे हजारो संख्येच्या उपस्थितीत नाशिक रोड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचा शाहीरबाणा युवा शाहीर चंद्रकांत माने, सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे यांच्या उपस्थितीत यावेळी मोठ्या शहरी व गीतांच्या वर्ग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यात 40 फुटी रावणाचं दहन करण्यात आलं. पौराणिक वातावरण तयार करण्याकरिता या ठिकाणी राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, वानर सेना याप्रमाणे मोठ्या संख्येने या कार्यक्रमात पौराणिक दृश्य सादर करण्यात आले होते. या प्रसंगी आलेल्या पाहुण्यांचा व उपस्थित यांचा सन्मान सत्कार सोहळा करण्यात आला आणि रावण दहनाची प्रक्रिया मोठ्या उत्साहात व आनंदात या ठिकाणी करण्यात आली. अतिशय सुंदर वातावरणात आणि अतिशय रमणीय वातावरणात हा दृश्य सोहळा आपणास या माध्यमातून बघावयास मिळाला. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी भव्य दिव्य असा रावण दहन या सांस्कृतिक कार्यक्रमाला काक्यांचे शाहिरी चंद्रकांत माने, सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे यांच्या टीमसहित भव्य दिव्य नागरिकांचा प्रतिसाद भेटला व नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे गुरुवर्य आमचे यांच्यातर्फे आज धर्मवीर आनंद दिघे रावण सोहळा आयोजित केला त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आता रावण दहन करून हा कार्यक्रम केला आणि या ठिकाणी ऋषिकेशजी रिकामे आणि माने चंद्रकांत माने या दोघांनी केला आणि त्या दोघांचंही हा कार्यक्रम आता सलग 3ऱ्या वर्षी पार पडलेला आहे. हात खांद्यावरी हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र बनव्या गारव्या सारा मित्र बनव्या गारव्या सारा दुःखड वायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. खूप धन्यवाद. एवढं सगळं नियोजन केलं आहे आम्हाला ही संधी दिली. प्रोग्रामच्या 22 वर्षांनी पाहून झालेली भूमी आणि माझं गाव विठ्ठल गवळी, मी नाशिकचा प्रॉपर विठ्ठल गवळी. दुःख अडवायला दुःख अडवायला दुःख अडवायला
मित्र बनव्यामध्ये गारव्या मित्र बनव्यामध्ये गारव्या येथे उभ्या असलेल्या प्रत्येक मित्रासाठी वाट चुकणार नाही, वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा मित्र बनव्या गारव्या मित्र बनव्या गारव्या गांगा हिंडतो गांगा हिंडतो देव शिवराज छत्रपती
सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की। लाईट चालू ठेवायची आपण सर्वांनी, या ठिकाणी प्रक्षेपण होत आहे, लाईव्ह प्रक्षेपण, म्हणून मोबाईलच्या लाईव्ह आपण सर्वांनी उंच करायचं आहे। प्रभू रामचंद्रांनी दृष्ट अशा रावणाचा वध केला आणि तेव्हापासून हा विजयादशमीच्या दिवशी साजरा केला जातो। आणि अशीच रावणी प्रवृत्ती समाजामध्ये असते, त्याचं दहन झालं पाहिजे आणि याचाच प्रतीक म्हणजे आजचा हा रावण दहन कार्यक्रम। माझा मंत्र हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे। रावण दहन म्हणजे त्या युगातील त्या काळातील दृष्ट प्रवृत्तीचा वध, नाश आणि याचाच प्रतीक म्हणजे हा रावण दहन सोहळा। आणि ही परंपरा, ही सांस्कृतिक परंपरा, याचं जतन व्हावं म्हणून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि याचं श्रेय गुरुवर्य धर्मवीर आनंदविजय साहेब प्रतिष्ठानचे आयोजक निलेश भाऊ शिरसाट, आकाश अप्पा उगले, सुदर्शनची चंदन आणि दीपक खानगे आणि नितीन कौर आणि सर्व सहकारी आणि आमचे मार्गदर्शक, सर्वांचे मार्गदर्शक गणेश भाऊ गीते। शिवराज छत्रपती सोबती मावळ आणि सरदार आणि पंचवीस वर्ष त्यावरी कोण
हॅलो. आणि गेल्या 4 तासापासून आपण बघत आहात एक आवाज होता, एक नाशिक जिल्ह्यातली एक सूत्रसंचलन करणं हा जो एक प्लॅटफॉर्म आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, एक महाराष्ट्रामध्ये हे जे नाव गाजलेलं आहे, आपण गेल्या 4 तासापासून ज्यांना ऐकत होतात ते या कार्यक्रमाचे अँकर सूत्रसंचलन ज्यांनी केलं ते गणेश दादा कड यांचं सहर्ष स्वागत मी गणेश भाऊंना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. तब्बल कंटिन्युअसली 4 तास ते उभे होते. धन्यवाद. गुरुवार कर्मवीर आनंद दिघे साहेब प्रतिष्ठानातर्फे आपल्याला मनपूर्वक धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. ज्यांनी या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं